रणजित देसाई लिखित पावनखिंड ही कादंबरी बाजी प्रभू देशपांडे यांच्या असीम स्वामीनिष्ठेची आणि त्यांच्या अलौकिक बलिदानाची गाथा आहे. कादंबरीची सुरुवात बाजींच्या बांदल देशमुखांच्या सेवेतील दिवसांपासून होते, जिथे ते सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या विरोधात असतात, पण लवकरच महाराजांचे उदात्त हेतू ओळखून ते स्वराज्याचे एकनिष्ठ पाईक बनतात. कादंबरीचा कळस पन्हारगडाच्या वेढ्यात आणि त्यानंतरच्या सुबकेच्या थरारात आहे. सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून महाराज आणि बाजी विशाळगडाकडे कूच करतात. मात्र शत्रूचा पाठलाग जवळ आल्यावर गजापूरच्या खिंडीत बाजींना जाणीव होते की शत्रूला रोखल्याशिवाय महाराज सुखरूप गडावर पोहोचू शकणार नाहीत. इथे बाजी आणि महाराज यांच्यात झालेला संवाद अत्यंत भावूक आणि अंगावर शहारे आणणारा आहे. महाराज बाजींना मृत्यूच्या दाढेत सोडून जायला तयार नसतात. ते म्हणतात, "नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही." परंतु बाजी एका वडिलाच्या अधिकारानं आणि कठोर कर्तव्याच्या जाणीवेतून महाराजांना आज्ञा करतात, "राजे, आता बोनत बसायला फार वेळ नाही. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही गनीम या खिंडीतून आत येणार नाही." बाजी देवी विंझाईची शपथ घेऊन सांगतात की तोफेचा आवाज ऐकल्याशिवाय ते प्राणांची बाजी लावतील, पण हटणार नाहीत. महाराज जड अंतःकरणानं पुढे जातात आणि बाजी केवळ 300 मावळ्यांसह हजारो शत्रूंशी झुंज देतात. बाजी दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन रणचंडिकेसारखे लढतात. ते रक्तानं माखतात, शरीर घायाळ होते, तरीही तोफेच्या आवाजाची वाट पाहत ते प्राण रोखून धरतात. अखेरीस विशाळगडावरून तोफांचा गडगडाट होतो. तो आवाज ऐकताच मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या बाजींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान उमटते. अखेरचा श्वास घेताना ते म्हणतात, "राजे, लाज राखलीत." त्यांच्या पवित्र रक्तानं ती खिंड पावन झाली आणि इतिहासात ती पावन खिंड म्हणून अजरामर झाली.